जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय, सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन। डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत। विवाह म्हटलं की सांस्कृतिक आणि पारंपरिक रूढी, चालीरीती आणि दिव्य परंपरा या प्रत्येक कुटुंबाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील वडगाव तनपुरे येथील नारायणराव बळीराम तनपुरे यांचे ज्येष्ठ सुपुत्र पवनराजे यांचा विवाह या ठिकाणी होत आहे। लग्न म्हटलं की आपल्या संस्कृतीचे अनेक पारंपरिक रूढी, चालीरीती आणि दिव्य परंपरा या प्रत्येक कुटुंबाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो। आधुनिकतेच्या लाटेत अनेक गोष्टींमध्ये बदल दिसत असला तरी विवाह सोहळा मात्र आजही भारतीय संस्कृतीचा अभिमान जपला जाणारा संस्कार आहे। शतकानुशतकाच्या परंपरा, विधी आणि धार्मिक संस्कार हे आजही लग्न समारंभाला वेगळे पावित्र्य प्रदान करत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील वडगाव तनपुरे येथील तनपुरे कुटुंबियांनी त्यांचे मुलगा पवनराजे यांच्या विवाह समारंभाला या प्राचीन परंपरा आणि अत्यंत सुंदररीत्या आणि जागृतीने या ठिकाणी या परंपरेचा सन्मान केला आहे। हिंदू विवाह सोहळ्याची सुरुवात देवकार्यापासून केली जाते। खाली घे, परत घे वर। देवाचं वजन उतरवलं, देवाचं वजन उतरवलं का? आता तुझं स्वामी समर्थ। रूढी परंपरेमध्ये लग्नविधी हा अत्यंत महत्त्वाचा विधी। त्या अगोदर आपण घाना, संवसनी, त्यानंतर देवक बसवणे हे अत्यंत गरजेचं आहे। देवक बसवलं तर त्याचा असा प्रकार होता की देवक बसवणे एखादा आपल्या त्या कुळामध्ये, त्या भावकीमध्ये एखादी व्यक्ती मृत जर पावली असेल, देवक बसवल्यानंतर लग्न थांबत नाही, सगळे कार्यक्रम जातील त्या टायमाला होऊ शकतात। म्हणून घाईमध्ये देवक पहिलं बसून घेतलं। अचानक अशुभ काही घटना जर घडली तर ते घडू नये आणि कार्यक्रम थांबवू नये, कारण तारखा ठरलेल्या असतात, पण कार्यालय ठरलं असतं, स्वयंपाक, आचारी, अमुक सगळे जे आहे लग्नविधी हा पूर्ण पार होण्यासाठी हे सगळे विधी अगोदर करणं गरजेचं आहे। आणि हिंदू शास्त्राच्या रीतिरिवाजाप्रमाणे हे करणं गरजेचं आहे। हे रूढी पद्धती आहे। रूढी आणि ज्या जुन्या परंपरा आपल्या हिंदू शास्त्रामधल्या ज्या आहेत त्याच्यामध्ये सगळं केलं जातं। हिंदू विवाह सोहळ्याची सुरुवात देवकार्यापासून केली जाते। तनपुरे कुटुंबामध्ये ही परंपरा अत्यंत श्रद्धाभावाने पार पडली। घरातील वृद्ध मंडळी, सुवासिनी आणि कुटुंबातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये घाना, हळद, बांगड्या कार्यक्रम, सुवासिनी पूजन, मांगल्य प्रकाशन अशा विविध पारंपरिक विधींनी विवाह सोहळ्याचा मंगलमय सुरुवात झाली आहे। वामनान्मा, श्रीधरान्मा, ऋषिकेशान्मा, पद्मनाभान्मा, दामोदरान्मा, शंकरशण, वासुदेवान्मा, उपेंद्रान्मा, रैन्मा, श्रीकृष्णाय नमः। घाना, बांगड्या, संवसनी घालणे आणि दिवक बसवणे याद्वारे लग्नविधीचा शुभारंभ आज जोरदार प्रकारे सुरू झालेला आहे। घाना घालणे, बांगड्या,
बांगड्या भरले, सवासणी घालली, देव बसवले, हे कार्यक्रम चालू आहे. आजच्या पिढीला संस्कारांचा, परंपरेचा आणि कौटुंबिक एकतेचा संदेश देण्यासाठी तनपुरे कुटुंबियांनी दाखवलेला आदर्श उल्लेखनीय आहे. ज्येष्ठ नागरिकांनी शिकवलेल्या या परंपरा केवळ विधींची मालिका नसून कौटुंबिक एकत्रितपणाचा आणि प्रेमाचा वारसा आहे. विधीच्या माध्यमातून नवदाम्पत्याला दीर्घायुष्य, समृद्धी आणि जीवन आणि प्रेमाचा आशीर्वाद मिळत असतो. देव कार्य असतं सवासलो. त्याचं काय काय महत्त्व आहे, कशामुळे हे केलं जातं, त्याचं काय शास्त्र आहे? आधी कुलदैवत हे मानावंच लागतं, नंतर विधी. आपले काय देवदेवता आहे त्यांना मान करणे येतं. लग्न समारंभातील सुवासिनींचं पूजन हा एक आगळा वेगळा आणि अतिशय पवित्र कार्यक्रम असतो. सुवासिनींचं पूजन आणि सुवासिनी भोजन हा कार्यक्रम यावेळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने सौभाग्य आणि आरोग्य आणि मंगलतेचे प्रतीक या ठिकाणी दाखवण्यात आले. या सोहळ्यासाठी अतिशय सुंदर अशी सजावट या गाण्याच्या निमित्ताने करण्यात आली होती. संपूर्ण घरामध्ये उत्कृष्ट अशी सजावट करण्यात आली होती. मंगलमय वातावरणामध्ये हा या ठिकाणी भारावून जाणारा क्षण सर्वांनी या ठिकाणी अनुभवला. लग्नघटिका जवळ आलेली आहे. आज सर्वप्रथम ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांना सर्वप्रथम अभिषेक करून आम्ही आमच्या घरातील विवाह प्रसंगानिमित्त शुभ कार्याची तयारी चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे. त्यामध्ये आज सर्वप्रथम देवक बसवलं, गणपतीची पूजा केली आणि आज गाणा बांगड्यांचा कार्यक्रम महिलांना बोलवलेला आहे. आज हळदी कुंकवाचा मान त्याच निमित्त घरातील सगळे पाहुणे रावळे नातेवाईक सर्व जमलेले आहेत. अशा पद्धतीने छान अशी तयारी झालेली आहे. आज माझ्या भावाचं लग्न आहे, पवन तनपुरे याचं. त्याच्या लग्नानिमित्त गहना व बांगड्यांचा कार्यक्रम ठेवला आहे. या कार्यक्रमासाठी सर्व सुवासिनी आज कार्यक्रमाला येणार आहे. पारंपरिक जाते पद्धतीने गहना दळला जाणार आहे आणि सुवासिनींना रुचकर जेवणाची सोय व्यवस्था केलेली आहे. रूढी परंपरेनुसार आपल्या काही रूढी परंपरा ह्या जपणं आजकाल गरजेचं आहे. त्यामुळे त्याला थोडासा नवीन पद्धतीने लूक देऊन व्यवस्थित डेकोरेशन ते करून आम्ही आज गहना बांगड्यांचा कार्यक्रम ठेवला. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या शुभमंगल प्रसंगी शुभेच्छा आहेत. आता लग्नघर आता या ठिकाणी सजलंय, सगळी तयारी सुरू झाली आहे. काय वाटतं सगळा माहोल पाहून आणि आज काय काय कार्यक्रम आयोजित केलेत? आज गाण्या बांगड्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. पवन बळायाचं मामा मंडळ येणार, येणार मामा मंडळ येणार. तुम्ही
मी नारायण बळीराम तनपुरे, राहणार वडगाव तनपुरा व कर्जत. माझे ज्येष्ठ चिरंजीव पवनराजे तनपुरे यांचा विवाह शनिवार दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5:45 चिंचोली काळदात या ठिकाणी शिवकमल लॉन्स येथे आयोजित केलेला आहे. तरी सर्व नातेवाईक मित्रमंडळी आणि हा चॅनल पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांनी लग्नाला उपस्थित राहावे ही विनंती करतो. अस्सल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट. व्हेज नॉन व्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण. व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज. पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली. शिवाय स्वतंत्र किचनसह वाढदिवस, किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँक्वेट हॉल. निवासासाठी डिलक्स रूम, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक, एसी कॉन्फरन्स हॉल. विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या. ठिकाण कर्जत राशीन रोड, जिओ पेट्रोल पंपासमोर, कर्जत. प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ. मोबाईल 9405 005514 आणि 7057 26 26 29.